नमस्कार. ॲडव्हान्स खबरच्या यशोगाथा आजच्या नवदुर्गांची या विशेष भागात आपले स्वागत आहे. यावेळी आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दुर्गांची जीवनगाथा पाहणार आहोत. नवरात्रीचा आजचा 7वा दिवस. आजच्या भागात आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा अधिकारी पदाधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सलग 5 वर्षे महिला बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेल्या शिक्षिका सौ रागिनी सतीश पाटील यांची जीवनगाथा. सांगली जिल्हा अधिकारी पदाधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सलग 5 वर्षे महिला बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेल्या शिक्षिका सौ रागिनी सतीश पाटील यांच्या माहेरची परिस्थिती अगदी बेताची होती. येलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली हे त्यांचे माहेर असून माहेरी आई वडील बहीण आणि त्या असे त्यांचे चौकोनी कुटुंब होते. त्यांना भाऊ नाही. त्यांचे वडील कैलासवासी रामराव दत्तात्रय पाटील 11वी आणि आई श्रीमती पार्वती रामराव पाटील 7वी पर्यंत शिकल्या होत्या. त्यांची बहीण सौ भारती जयवंत पवार यांनी 10वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. वडील शेती करायचे. शेती ही तुटपुंजी, त्यामुळे परिस्थिती अगदी बेताची होती. लहानपणापासूनच रागिनी ह्या अतिशय हुशार होत्या. भाऊ नसल्यामुळे आई वडिलांनी त्यांना मुलगा म्हणूनच वाढवले. स्वतः कष्ट करून मोलमजुरी करून त्यांनी दोन्ही मुलींना शिकवले. पण आई वडिलांची परिस्थिती पाहता व दोघींना शिक्षण घेणे शक्य नाही. त्यामुळे रागिनी पाटील यांची बहीण भारती यांनी निर्णय घेतला आणि शिक्षणाचा त्याग करून रागिनी यांना तू पुढे शिक असं सांगितलं. म्हणून रागिनी पाटील त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. त्यामुळे त्या नेहमीच म्हणतात की बहिणीच्या त्यागाचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. पण फुलना फुलाची पाकळी म्हणून बहिणीची मुलगी सायली हिला डीएड, बीए, एमए पर्यंत रागिनी पाटील यांनी स्वतःकडे शिकण्यासाठी ठेवून घेतली होती. रागिनी पाटील यांची बहीण त्यांना आज देखील प्रत्येक गोष्टीत मदत करत असते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येलूर तालुका वाळवा येथे झाले, तर डीएडचे शिक्षण श्री शिवाजी अध्यापक विद्यालय इस्लामपूर येथे, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण कैलासवासी सौ मालती वसंतराव दादा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांचे लग्न 15 जून 1997 रोजी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सतीश दाजीराम पाटील यांच्याशी झाले. त्यांचे सासर माहुली तालुका खानापूर हे आहे. त्यांना सासू सासरे, एक दीर, 2 ननंदा आहेत. त्यांचे सासरचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहेत. त्यांची मोठी ननंद प्राथमिक शिक्षिका, छोटी ननंद अंगणवाडी सेविका, तर दीर कंडक्टर होते, जे कोरोनामुळे वारले आहेत. सासरे शेती करतात. त्यांचे वय 72 वर्षे असून ते अजूनही शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहेत. लहानपणापासूनच रागिनी पाटील यांना शिक्षणाची आवड होती. समाज सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणाची गरज असते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि लग्नानंतर 12 ऑगस्ट 1997 रोजी त्या सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली तालुका खानापूर येथे प्रथम रुजू झाल्या. त्यांनी तेथे 14 वर्षे सेवा दिली. त्यानंतर प्रशासकीय बदलीने त्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागेवाडी येथे हजर झाल्या आणि तेथे त्यांनी 7 वर्षे सेवा दिली. त्यानंतर 29 मे 2018 रोजी ऑनलाईन बदलीने त्या पुन्हा स्वतःच्या गावात म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली येथे हजर झाल्या आणि आज अखेर तेथेच त्या कार्यरत आहेत. माहुलीसारख्या सजग गावात त्यांना नोकरीला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर रागिनी पाटील यांना त्यांचे पती सतीश पाटील यांनी स्वतःबरोबर पुढील शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले आणि दोघांचे एमए, एमएड, डीएसएम हे शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या सासरकडील सर्वच लोक त्यांना मदत करतात, पण सर्वात जास्त सहकार्य करणारी व्यक्ती म्हणजे त्यांचे पती सतीश पाटील. ते अतिशय हुशार आणि वात्सल्याने भरलेले आहेत. पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्टीत ते रागिनी पाटील यांच्या पाठीशी नेहमी उभे असतात. त्यांना नेहमी प्रत्येकाच्या गुणाचे कौतुक करण्यास आवडते. सतीश पाटील हे त्यांच्या कुटुंबाचा भक्कम कणा आहेत. त्याचसोबत त्यांना प्रोत्साहन देणारी त्यांचे 2 सद्गुणी मुलं अतिशय हुशार आणि समजदार, कधीही कोणत्याही गोष्टीचा हट्ट न करणारी. त्यांचा मुलगा सारंग याची कोणत्याही क्लासशिवाय सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाली आणि त्यांची मुलगी प्रगती तिचीही कोणत्याही क्लासशिवाय नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारी त्यांची दोन्ही मुले त्यांचा अभिमान आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी शालेय सहशालेय उपक्रम घेत असतात. प्रत्येक नवीन गोष्टीत त्या अपडेट असतात. त्यामुळे त्यांच्या शाळेत सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम त्या घेत असतात. त्यांना लहानपणापासूनच खेळाची खूप आवड आहे. शालेय जीवनात कबड्डीमध्ये जिल्हा स्तरावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला होता. लग्नानंतर त्या बुद्धिबळ शिकल्या. सतीश पाटील यांनीच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बुद्धिबळ शिकवले आहे.
सांगली जिल्हा अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धेत सलग 5 वर्षे महिला बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी अजिंक्यपद मिळवले आहे. तसेच थ्रोबॉलमध्ये देखील त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. खानापूर तालुका छोटा असला तरीही सलग 4 वर्षे सलग जनरल चॅम्पियनशिप त्यांनी मिळवली आहे आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. त्यांचे विद्यार्थी देखील जिल्हा स्तरावर चमकले आहेत. गतवर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कबड्डीच्या टीमने केंद्र स्तरावर निर्विवाद विजय मिळवून तालुका स्तरावर धडाकेबाज खेळ केला. माहुली गावातील त्यांचे अनेक विद्यार्थी वैयक्तिक स्पर्धा प्रकारात विद्यापीठ स्तरावर खेळले आहेत. खो खो खेळात त्यांचे विद्यार्थी राज्य स्तरावर खेळले आहेत. माहुली गावातील त्यांचे 4 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खो खो पंच परीक्षा पास झाली आहेत. त्यांची मुलगी त्यांची विद्यार्थिनी 3 वेळा नॅशनल बुद्धिबळ स्पर्धा खेळली आहे आणि तिला नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली आहे. त्यांचा मुलगा राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल स्पर्धेत चॅम्पियन झाला आहे. वक्तृत्व, कथाकथन, गायन, इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटिशन इत्यादी स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना खेळासोबतच विविध स्पर्धा परीक्षेत देखील त्या योग्य मार्गदर्शन नेहमीच करत असतात. त्यांना सुरुवातीपासूनच शिष्यवृत्ती परीक्षेची खूप आवड आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत आजपर्यंत 15 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. तसेच नवोदय परीक्षेत 5 विद्यार्थी, सैनिक स्कूलसाठी 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 2021-22 मध्ये डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत एक मुलगी जिल्ह्यात 17वी आली. तसेच 2 मुली मंथन परीक्षेत तालुका यादीत आल्या आहेत. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याने 1 ते 5 वर्षे गटात कथाकथन उत्कृष्ट सादरीकरण करून स्पर्धेत यश मिळवले आहे. तसेच जिल्हा स्तरावर देखील त्याने उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थी आयटी कंपनीत, 4 विद्यार्थी पोलीस, 7 विद्यार्थी आर्मी, 3 विद्यार्थी नेव्ही, 14 विद्यार्थी टीसीएस कंपनीत, 12 विद्यार्थी सिव्हिल इंजिनियर होऊन आपला व्यवसाय चांगल्या रीतीने चालवत आहेत. काही विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम शेती करत आहेत. काही जण इतर व्यवसाय करत आहेत. काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी बेरोजगार व बेकार नाही याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. तसेच त्यांच्यासाठी सर्वात अभिमानाची बाब अशी की खानापूर तालुक्यातील सर्वात कमी वयाचे माहुली गावचे विद्यमान सरपंच प्रणव पाटील हे देखील त्यांचे विद्यार्थी आहेत आणि खूप विकासाची कामे ते सध्या करत आहेत. नुकतीच त्यांनी माहुली शाळेतील सर्व वर्गात प्रोजेक्टर बसवले आहेत आणि शाळेला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे याहून वेगळा पुरस्कार माझ्यासाठी काय असेल. माझा विद्यार्थी माझा अभिमान हेच त्यांच्या ओठावर नेहमी असते. रागिनी पाटील यांना तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यांची 27 वर्षे सेवा झाली. आतापर्यंत त्यांनी शाळेतील ऑनलाईनची सर्व कामे स्वखर्चातून केली आहेत. बदलत्या प्रवाहानुसार किंवा ज्ञानानुसार त्या नेहमी स्वतःला अपडेट ठेवतात आणि इतरांनाही ऑनलाईन कामात निस्वार्थीपणे मदत करतात. तसेच त्यांना निबंध लेखनाची आवड आहे. डीएडला असताना त्यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात निबंध लेखनात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या निबंधाचा विषय प्रौढ साक्षरता असा होता. त्यानुसार त्यांनी त्यांच्या गावातील 15 लोकांना 1993 साली साक्षर केले होते. तसेच एकांकिका स्पर्धेत 2012-13 या वर्षी त्यांनी बसवलेल्या नागेवाडी शाळेतील मुलगी वाचवा या विषयावरील नाटिकेचा सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात देखील रागिनी पाटील व सतीश पाटील हे उभयता नेहमी सक्रिय असतात. पारायण, गणेशोत्सव, दुर्गा माता उत्सव, गावची यात्रा तसेच गावातील अनेक उपक्रमामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असते. राजकीय क्षेत्रात म्हणाल तर माहुली सारख्या अत्यंत प्रगतशील व शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेल्या गावात गेले 25 ते 30 वर्षे ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच हा पाटील घरातीलच असतो. सरपंच, उपसरपंच या पदावर त्यांचे सासू सासरे, दीर, जाऊबाई विराजमान होत्या. माजी सरपंच असणाऱ्या त्यांच्या सासूबाई सध्या माहुली गावच्या विद्यमान पोलीस पाटील आहेत. तसेच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात देखील हे उभयता कधीच कमी पडले नाहीत. सतीश पाटील हे प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन होते. चेअरमन पदावर असताना त्यांनी अतिशय निस्वार्थी असे कार्य केले. नेतृत्व गुण त्यांच्या कुटुंबाच्या अंगात ठासून भरलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांची मुले देखील त्यांच्या शालेय जीवनात प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे नेतृत्व करतात. तसेच त्यांचा प्रत्येक सरकारी उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. त्या गर्भवती असताना देखील त्यांनी 2001 ची जनगणना व 2011 ची जनगणना देखील केली आहे. निवडणूक कामासाठी आलेली ऑर्डर कधीही न बदलता जेथे मिळेल तेथे जाऊन त्यांनी ते काम पार पाडले आहे. त्यांना वाचनाची खूप आवड आहे. विद्यार्थी दशेत असताना
त्यांनी खूप पुस्तके वाचली. अतिशय गाजलेल्या पुस्तकाचे वाचन त्यांनी केले आहे. त्यावेळी ययातीपासून मृत्युंजय आणि एकच प्यालापासून पानिपत पर्यंत असे खूप ग्रंथ त्यांनी वाचले आहेत. अजूनही त्यांना वाचनाची आवड तशीच आहे, पण सध्या नोकरी, घर आणि इतर कामातून त्यांना जसा वेळ मिळेल तसं त्या वाचन करत असतात. त्यांना माणसं जोडण्याचा छंद आहे. एकदा एखाद्याशी मैत्रीचं नातं जोडलं की ते कधीच तुटू नये यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करतात. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतात. या सर्वात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. त्यांचे नातेवाईक, शेजारी, त्यांचे विद्यार्थी, गावातील लोक तसेच भाऊकीतील लोक, जिल्ह्यातील सर्व शिक्षक, त्यांची मुले, त्यांच्या सर्वांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे जवळपास 4 ते 5 हजार वाढदिवस त्यांच्या तोंडपाठ आहेत. रोजची तारीख बघितली की त्यांना वाढदिवस आठवतात. त्यांना मिळालेली ही एक दैवी देणगी असेल असं त्यांना वाटतं. त्यांना ट्रेकिंगची खूप आवड आहे. 14 एप्रिल 2019 रोजी 75 महिलांना सोबत घेऊन वासोटा ट्रेकिंग आणि 20 व 21 फेब्रुवारी 2021 रोजी 50 महिलांसोबत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई त्यांनी सर केले. ते सर करणारी सांगली जिल्ह्यातील त्यांची पहिली टीम होती. स्पर्धा परीक्षेची रागिनी पाटील व सतीश पाटील या दोघांनाही आवड असल्यामुळे मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी आणि भविष्यात आपल्या परिसरातील मुले अनेक उच्च पदावर जावीत म्हणून ते गेली 25 वर्ष त्यांच्या पंचक्रोशीतील जी मुले शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली आहेत आणि ज्यांची नवोदय व सैनिक स्कूल यासाठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना फेटा बांधून पेढा भरवून एक झाड भेट देऊन त्यांचा सत्कार करतात. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शिक्षणासोबत मुलांना योग्य ते संस्कार देणे यालाच त्या जास्त महत्व देतात. त्यामुळे सुजाण नागरिक घडला जातो. त्यांची बरीच वर्ष गावातच सेवा झाल्यामुळे आता त्यांच्या विद्यार्थ्यांची मुले शाळेत येत आहेत आणि त्यांचे विद्यार्थी पालक असल्यामुळे त्यांच्या शाळेची प्रगती खूप छान चालली आहे. त्यांची संपूर्ण शाळा डिजिटल शाळा झाली आहे. त्यांनी कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांना कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा नाही किंवा त्यांनी कोणत्याही पुरस्काराची मागणी कधीच केली नाही. तरीही त्यांना खानापूर पंचायत समितीने उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून पुरस्कार दिला आहे. अशा या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ऑलराऊंडर आधुनिक दुर्गा सौ रागिनी सतीश पाटील यांना ॲडव्हान्स खबरचा मानाचा मुजरा.